नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं उन्हाळी वाळवणीचा पदार्थ म्हणजेच उपवासाचा बटाटा कीस करणार आहे। 2 ते 3 वर्ष अजिबात काळा पडणार नाही किंवा तळताना लालही होणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही छोटे-छोटे टिप्स मी सांगितलेले आहेत, त्या टिप्स नक्की फॉलो करा, म्हणजे बटाटा कीस अजिबात खराब होणार नाही किंवा काळा पडणार नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला बटाटे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे, म्हणजे बटाट्याची जी साल असते ती नरम होऊन पटकन निघते आणि बटाट्याची घाणसुद्धा सर्व निघून जाते। तर आता बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। इथं तुम्ही कोणताही बटाटा वापरू शकतात, मी रेग्युलरचा बटाटा वापरलेला आहे। आता सर्व बटाट्यांची अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे। साल थोडीशी राहू द्यायची नाही, नाहीतर बटाटा कीस हा काळा होऊ शकतो। आणि लगेचच साल काढून झाली की पाण्यामध्ये टाकायचं। पाण्यामध्ये जर तुम्ही टाकले नाही तर बटाटा कीस हा लाल होऊ शकतो। आता अशा पद्धतीने छान बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहे आणि छान असा लांबसर खीस होईल अशा पद्धतीने आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे। आता बघा, छान असा खीस तयार झालेला आहे। आता सर्व बटाटा खीस आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायचा आहे। आता बटाटा खीस आपल्याला कमीत कमी 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जोपर्यंत पाणी नितळ होत नाही तोपर्यंत आपल्याला खीस धुवून घ्यायचं आहे। तर एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि आपल्याला खीस धुवून घ्यायचं आहे। बघा, पाणी बदलत राहायचं आहे, म्हणजे या पाण्यातून त्या पाण्यामध्ये टाकायचं, म्हणजे बटाटा कीस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता बघा, आता मी अशाच पद्धतीने पाणी बदलत राहणार आहे, म्हणजे बटाटा खीससुद्धा छान स्वच्छ धुतल्या जाईल आणि पाणीसुद्धा बदललं जातं। तर काय करायचं, साईडला मोठं भांडं घ्यायचं, ते सुद्धा पाण्याने भरून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला खीस बदलवून घ्यायचं आहे, म्हणजे टाकून घ्यायचा आणि धुवून घ्यायचं आहे। अगदी स्टेप बाय स्टेप ही रेसिपी मी केलेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता बघा, छान बटाटा कीस धुवून झालेला आहे आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि आता पाण्यामध्येच राहू द्यायचं आहे। अर्धा तास आपल्याला याच पाण्यामध्ये राहू द्यायचं आहे। आणि पाणी बघा, अगदी नितळ असं पाणी दिसत आहे, म्हणजे स्वच्छ असं बटाटा कीस धुवून झालेला आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा तास राहू द्यायचं आहे। अर्धा तास झालेला आहे, लगेचच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे। पाणी छान कडकडीत तापलं, त्यामध्ये लगेचच आपल्याला चवीनुसार जाड मिठाचा वापर करायचा आहे। जाड मीठ टाकल्याने बटाटा कीस सुकल्यावरती काळा पडत नाही, तर त्यासाठी जाड मिठाचाच वापर करायचा। आणि चिमूटभर तुरटी टाकायची आहे। तुरटी छान बारीक पावडर करून घ्यायची आणि अगदी चिमूटभर टाकायची। जास्त तुरटी टाकल्याने बटाटा कीस तळताना लाल होऊ शकतो, तर अगदी चिमूटभर तुरटी टाकायची। आणि पाण्याला छान कडकडून उकळी आलेली आहे। आता लगेचच धुवून घेतलेला कीस टाकून घ्यायचा आहे। आता बघा, छान असा खालीवर करून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। कीस अगदी आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे, जास्त कीस अजिबात शिजवून घ्यायचा नाही। आता बघा, झाकण ठेवून घ्यायचं आणि झाकण मोजून आपल्याला 2 ते 3 मिनिटच ठेवायचं आहे, कारण बटाटा वेपर्सपेक्षा बटाटा कीस लवकर शिजतो, तर त्यासाठी जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही। आता झाकण काढायचं आहे आणि कीस आपल्याला छान असा खालीवर करून घ्यायचा, म्हणजेच सर्व कीस एकसारखा शिजेल आणि खालीवर केल्याने बटाटा कीस व्यवस्थित होतो। आता बघा, रंग बदललेला आहे आणि 70 ते 80%च आपल्याला कीस शिजवून घ्यायचा आहे, तर कीस अगदी परफेक्ट शिजलेला आहे। आता एका मोठ्या चाळणीवरती आपल्याला सर्व कीस शिजलेला काढून घ्यायचा आहे। आता बघा, आता इथून मात्र आपल्याला अगदी लवकर हात चालवायचा आणि सर्व कीस आपल्याला चाळणीवरती काढून घ्यायचा आहे। आता कीस काढून झालेला आहे। आता कापडवरती सुद्धा तुम्ही टाकू शकतात किंवा प्लास्टिक शीटवरती सुद्धा टाकू शकतात, पण प्लास्टिक शीटवरती जर टाकत असाल तर कीसवरती थोडं थंड पाणी टाका, म्हणजे जे प्लास्टिक शीट असतं ते त्याला चिटकणार नाही। आता मी इथं कापडवरच टाकणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला कीस पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे सुटसुटीत करून घ्यायचा, म्हणजे हाताला सुद्धा चटके लागणार नाही आणि चमच्याने छान असा सुटसुटीत कीस वाळत घातला जातो। आता एका साईडला मी दुसरी बॅच करून घेणार आहे। तर पाणी थोडं कमी झालेलं होतं, त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे। इथं तुरटी टाकण्याची अजिबात गरज नाही। आणि आता इथं तयार केलेला कीस टाकून घ्यायचा आहे। आता जो अगोदर आपण शिजवून घेतला तशाच पद्धतीने आपल्याला कीस शिजवून घ्यायचा आहे। 70 ते 80% शिजवून घ्यायचा आणि छान असा मिक्स करायचा, म्हणजे एकसारखा कीस शिजून जातो। आणि आता बघा, छान असं यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि फक्त वाफ देऊन द्यायची आहे, जास्त वेळ शिजवून घेण्याची अजिबात गरज नाही, अगदी लवकर कीस शिजून जातो। आता झाकण काढायचं आणि थोडं खालीवर करून घ्यायचा, म्हणजे एकसारखा कीस शिजतो। आता बघा, छान रंग बदललेला आहे आणि मी तुम्हाला एक तोडसुद्धा दाखवणार आहे, म्हणजे अगदी पटकन तुटल्या गेला, म्हणजे कीस व्यवस्थित शिजून झालेला आहे। आता बघा, अगदी लवकर तुटल्या गेलेला आहे, म्हणजे कीस व्यवस्थित झालेला आहे, शिजलेला आहे। आता चाळणीवरती आपल्याला सर्व कीस काढून घ्यायचं आहे। आता सर्व कीस काढून झाला ना
की आपल्याला लगेचच कापडावरती टाकायचं आहे, कारण इथं मी कीस कापडावरती वाळत टाकणार आहे, तर लगेच टाकायचा. आणि जर प्लास्टिक शीटवर टाकत असाल तर त्यावर थोडं थंड पाणी टाकायचं. आणि तर बघा छान चमच्याने सर्व कीस अशाच पद्धतीने मी पसरवून घेणार आहे. हाताने सुद्धा तुम्ही टाकू शकतात, पण जर चमच्याने जास्त गरम आहे तर चमच्यानेच तुम्ही पसरवून घेऊ शकतात, म्हणजे हाताला चटका अजिबात लागणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकसारखा कीस वाळत टाकला जातो. आता बघा तुम्ही बघू शकतात अगदी एकसारखा कीस वाळत टाकला गेलेला आहे. फक्त वाळत टाकल्यावरती एक टिप्स नेहमी लक्षात असू द्या, ती म्हणजे कीस वाळत टाकल्यावरती आपल्याला 1 ते 1.5 तासानंतर अजून एकदा खालीवर करून घ्यायचा, म्हणजे तो कापडाला किंवा प्लास्टिक शीटला अजिबात चिटकणार नाही आणि सुटसुटीत असा कीस तयार होतो. आणि संध्याकाळपर्यंत कीस व्यवस्थित सुकून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी सुटसुटीत असा कीस तयार झालेला आहे. आणि रंगही तुम्ही बघू शकतात पांढरा शुभ्र असा खीस तयार झालेला आहे, अजिबात काळा वगैरे पडलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी रेग्युलरचा बटाटा घेतलेला आहे, तरीसुद्धा खीस तुम्ही बघू शकतात किती परफेक्ट असा तयार झालेला आहे आणि पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे. आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल छान तापलेलं आहे, जास्तही कडकडीत तेलामध्ये खीस अजिबात टाकायचं नाही. आणि तुम्ही बघू शकता तेलात टाकल्यावरती अगदी दुप्पट तिप्पट असा खीस फुलत आहे आणि बघू शकतात लाल अजिबात होत नाही आहे, अगदी परफेक्ट आणि पांढरा शुभ्र असा खीस तळूनसुद्धा झालेला आहे. रंगच बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आलेला आहे आणि तळतानासुद्धा बघू शकतात किती छान असं फुलत आहे, अजिबात जळत नाही किंवा काळा पडत नाही आहे आणि लाल तर अजिबात होत नाही आहे, अगदी व्यवस्थित असा खीस तयार झालेला आहे. अशा पद्धतीने एकदा कीस तुम्ही नक्की करून बघा. आणि आता बटाटा कीससाठी काही महत्त्वाच्या टिप्स. पहिली टिप्स म्हणजे कीस करताना आपल्याला तुरटीचा वापर खूप कमी करायचा आहे. जर जास्त केला तर तळताना वेपर्स किंवा कीस काळा होऊ शकतो किंवा लाल होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे जाड मिठाचा वापर करायचा आहे. जाड मीठ टाकल्याने कीस छान असा पांढरा शुभ्र होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण कीस वाळत घालतो तर तेव्हा आपल्याला 1 ते 1.5 तासानंतर कीस खालीवर करून घ्यायचा, म्हणजे छान सुटसुटीत असे तार होतील. आणि विशेष म्हणजे खीस एकमेकांना चिटकत नाही आणि तारेतार खीस असा तयार होतो. तर अशा पद्धतीने एकदा रेसिपी नक्की करून बघा. आणि विशेष म्हणजे उन्हाळी वाळवणीचा पदार्थ म्हटलं तर अगदी लवकर तयार होणारी ही रेसिपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उपवासाची ही रेसिपी आहे. तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.